नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुंदरबाई मगनलाल बियाणी विधी महाविद्यालयात अभिरूप न्यायालयाचे करण्यात आले आज आयोजन। वकिली व्यवसाय हा 24 तास सतर्क राहण्याचा आणि सतत अभ्यास करण्याचा प्रतिष्ठित व्यवसाय असून या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी थकवा न जाणवता कार्यरत राहणे आवश्यक आहे। दरम्यान कायदेविषयक लायब्ररीचा नियमित वापर, वरिष्ठ वकिलांशी सातत्याने संवाद आणि कायद्याचा सखोल अभ्यास यामुळे विधी विद्यार्थ्यांची धारणा परिपक्व होत जाते, असे प्रतिपादन धुळे जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ॲडव्होकेट मधुकर भिसे यांनी केले। दरम्यान ते श्री शिक्षण संस्थेच्या सुंदरबाई मगनलाल बियाणी विधी महाविद्यालय धुळे येथे आयोजित अभिरूप न्यायालय या उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते। दरम्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा अलकाताई बियाणी होत्या। यावेळी सचिव शिल्पाताई मस्कर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जयश्री शहा तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट निलेश कलाल उपस्थित होते। जजमेंट जे झालेले आहे ते जजमेंट कोर्टाचे जजमेंट झालेलं आहे, ते जजमेंटचा निकाल झालेला आहे, एक तर कन्व्हिक्शन झालं असेल, एक तर ॲक्विटल झालं असेल। तर त्यात तुम्ही काय करतात, जजमेंट घेतात, प्रॉसिक्युशनची साईड एक डिफेन्सची साईड येतात, दोघं जण स्टुडंट येतात आणि दोघं जण त्या जजेस समोर सांगतात। ऑलरेडी निकाल लागलेला असतो, काय निकाल द्यायचा ते माहिती आहे, कारण ऑलरेडी निकाल दिलेला आहे जजमेंटमध्ये। त्या जजमेंटच्या बायपास कसं करता येईल आज या दोघं स्टुडंटनी केलेलं आहे। या प्रॉसिक्युशनला म्हणजे आजचं असं झालंय की प्रॉसिक्युशनची फाईल माझ्याकडे दिली आणि डिफेन्सची फाईल त्यांच्याकडे नाही। आज उलट झालेलं आहे, मी डिफेन्सला काम करतो, प्रॉसिक्युशनला तो काम। म्हणजे प्रॉसिक्युशनच्या साईडने जेव्हा सिंगाने बोलत होत्या ना, तर मला असं वाटत होतं खरंच कन्व्हिक्शनची केस आहे का, काय कन्व्हिक्शन होईलच त्याच्यामध्ये। त्यानंतर डिफेन्स ज्यावेळेस ते बोलत होते तेव्हा मला वाटत होतं नाही ही ॲक्विटलची केस आहे। म्हणून या पद्धतीने तुम्ही जे आर्ग्युमेंट केलं त्याबद्दल मी तुमचं सर्वांचा म्हणजे